ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस.के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळ व दुपार सत्रात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली। विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्राचार्य के.एन. काटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। रांगोळी व फुग्यांच्या आकर्षक सजावटीमुळे विद्यालय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते। महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। दुपारच्या सत्रात इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव होते। यावेळी विद्यार्थ्यांनी भीती व तणावमुक्त वातावरणात आनंददायी शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले। प्राचार्य के.एन. काटकर यांनी पालकांच्या लक्षणीय उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करत या शैक्षणिक राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। पालकांनी नियमितपणे विद्यालयात येऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घ्यावा असं आवाहन केलं। लोकसहभागातून शालेय शिक्षण विकास ही संकल्पना त्यांनी मांडली। एस.पी. बावस्कर आणि जी.यू. पवार यांनी मागील शैक्षणिक वर्षात विद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला। पालकांच्या वतीने माजी विद्यार्थी सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम शिक्षण समितीचे संचालक अब्दुल गनी शेख कमरुद्दीन उपस्थित होते। तसेच नगरदेवळा आउटपोस्टचे पोस्ट कॉन्स्टेबल दिनेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक सागर अहिरराव, आरोग्य सेवक कौशल पाटील, आरोग्य सेविका मनीषा गडरी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान ठाकूर व सचिन देवरे यांनी केलं, तर आर.पी. सोनावणे, एस.पी. माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले।